नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण ज्या शेतामध्ये आहे या शेतामध्ये शून्य मशागत तंत्रज्ञान अवलंब केलेला आहे आणि तेही हे जे शेत आहे हे आपण मागच्या वर्षी या शेतात गहू पेरला होता. म्हणजे ज्या शेतामध्ये गहू पेरला आहे या शेतामध्ये आपण गव्हाची काढ न जाळता डायरेक्ट सोयाबीन पिकाची पेरणी केलेली आहे. आणि आज आपण 19 दिवस झाले पेरणी करून आज आपण सोयाबीन बघू शकतो की चांगल्या प्रकारची सोयाबीनची वाढ झालेली आहे आणि सोयाबीनची उगवण क्षमता 100% झाली आहे. म्हणजे याला गव्हाचं शेत आहे आणि यात जे काढ आहे आपण जे जाळतो यावर्षी आपण न जाळता यावेळेस आपण गव्हा शेतामध्ये पेरणी डायरेक्ट केली सोयाबीनची, कारण की आपल्याला नक्की फरक काय आहे तो आपल्याला यावर्षी बघायचा आहे. आपण हे जे गव्हाचं शेत आहे हे काढ आहे, इथं बघा आच्छादन केलेलं आहे, नैसर्गिक आच्छादन आहे. याचा ओलावा किती दिवस टिकतो हे आपण बघणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, तर यासाठी आज 19 दिवस आपली पेरणी पूर्ण झालेली आहे आणि 12 दिवस झाले साधारणतः पाऊस नाही आलेला आहे. म्हणजे 12 दिवस झाले हा पावसाचा खंड आहे आणि 12 दिवसानंतर आपल्या जमिनीत जो ओलावा हा किती कमी झाला हे आपण बघणार आहोत. तर गव्हाच्या शेतातला ओलावा किती दिवस म्हणजे किती कमी झालेला आहे ते आपण बघणार आहे. आता बघा शेतकरी बंधूंनो, आपण याच्यामध्ये रॅन्डमली कोणत्याही ठिकाणी जाऊन या पद्धतीने जर आता इथे ओलावा तपासायचा असेल तर आपण इथे बघू शकतो. ही आता आपली वरची जी लेअर आहे ही लेअर कमी केल्यानंतर हे बघा, म्हणजे इथेच बघा म्हणजे या पद्धतीने असे गोळे होते, म्हणजे याचा अर्थ चांगला ओलावा या ठिकाणी आहे. म्हणजे आपण जर शेतकरी बंधूंनो, हे एक आच्छादन आहे, हे आच्छादन साईडला आपण हटवलं जमिनीतलं तर वरची फक्त माती साईडला केल्यानंतर आपल्याला बघा चांगल्या प्रकारचं आच्छादन आहे. मशागतीचा जर तो आपल्या डवरणीचा अडचणीच्यामुळे येणारच आहे, परंतु आपल्या जमिनीत ओलावा चांगला टिकत आहे. आणि डवरणी जरी आपण करत नाहीये तरी बघा जे या शेतामध्ये बघा तण जास्त प्रमाणात आपल्याला दिसत नाही, कारण की आपण पेरणीनंतर या शेतामध्ये उगवणपूर्व तणनाशक फवारणी केलेली, त्यामुळे इथे आपल्याला तणाचा प्रादुर्भाव दिसत नाहीये. पण सोबतच शेतकरी बंधूंनो, आपल्या इथे आता आज बघू शकतो की चांगल्या प्रकारची वाढ झालेली आहे सोयाबीनची आणि तणाचा प्रादुर्भाव सुद्धा दिसत नाहीये किंवा कमी आहे. तर अशा पद्धतीचे आपलं एक चांगला नवीन एक प्रकारचा प्रयोग आपल्याला बघायला मिळत आहे. आणि सोयाबीन बघा तुम्ही 12 दिवसानंतर ही सोयाबीन बघा किती कवळा आहे, अजूनही हिरवगार दिसत आहे. बघा शेतकरी बंधूंनो, तर अशा प्रकारे आपण इथे ओलावा बघितलेला आहे आपला. तर आपल्या जमिनीतील जो ओलावा आहे हा गव्हाच्या शेतातील जो ओलावा आहे हा फक्त 2 बोटच कमी झाला आहे 12 दिवसात. आणि आपला जो ओलावा आहे हा आच्छादन असल्यामुळे, गवंड्याचा काढाचं पूर्ण आच्छादन असल्यामुळे जास्त दिवस ओलावा टिकलेला आहे. तर अशा पद्धतीने आज तरी म्हणजे आज आम्ही या शेतामध्ये पेरणी केलेली आहे आणि त्यामुळे चांगल्या पद्धतीचं उगवण क्षमता झाली, चांगली वाढ झाली. म्हणून हा जो आपला एक नवीन प्रयोग आहे आतापर्यंत तरी आपल्याला यशस्वी वाटत आहे. पुढे अजून आपण बघणार आहे की याच्यामध्ये अजून आपल्याला काय फरक बघायला मिळतो. गव्हाचे काढ कुजल्यानंतर याचं सेंद्रिय कर्ब तयार होतो, याच्यानंतर आपण याला वाढ पण बघणार आहे आणि पुढे फुलधारणा फळधारणा ती पण बघणार आहे. व्हेरायटी आपण वेगवेगळ्या व्हेरायटी आहेत, व्हेरायटीचा एवढा काही फरक न पडता पेरणी पद्धतीचा जास्तीत जास्त आपल्या उत्पादनावरती फरक पडत असतो हे आपल्याला माहितीच आहे. तर शेतकरी बंधूंची